माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकींच्या नेतृत्वात अजित पवारांच्या उपस्थितीत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंचा पक्षप्रवेश होतोय। माजी मंत्री धनंजय मुंडे यांना डावलून पक्षप्रवेश सोहळा होणार अशी माहिती आहे। विशेष म्हणजे स्वागताच्या बॅनरवरून धनंजय मुंडेंचा फोटो गायब झालाय। या पक्षप्रवेशासंदर्भात अधिक माहिती थेट बीडमधून देतात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद। पवार आज बीडच्या दौऱ्यावरती असून ते बीड मुक्कामी असणार आहेत। अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीमध्ये उद्या बीडच्या वडवणी तालुक्यातील मुंडे पिता पुत्रांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश होते। त्याच पक्षप्रवेशाचे जे मंडपाचं काम आहे, जे डोम उभा करण्याचं काम आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे। कारण पावसाचं सावट या कार्यक्रमावरती असणार असल्यामुळे वॉटरप्रूफ मंडपचं देखील नियोजन बाबरी शेठ मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांच्याकडनं करण्यात आलं। आणि विशेष पाहायला गेलं तर हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। मात्र अजित पवार यांच्या स्वागतासाठी वडवणी शहरामध्ये मोठमोठे फ्लेक्स जे आहे ते लावण्यात आलेले या ठिकाणी चित्र पाहायला मिळते आपल्याला। आणि मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम होणार आहे। मात्र जे बीड आणि त्याचबरोबर वडवणीमध्ये राजेभाऊ मुंडे आणि त्याचबरोबर बाबरी मुंडे यांच्याकडनं बॅनर लावण्यात आलेले, त्या बॅनरवरती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो कुठेही दिसत नाही। मात्र या संपूर्ण कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, वडवणी, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।